PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया आजच्या कथेला. आमदार शालिनी एक संघर्ष भाग 4. लेखिका प्राची सुळे. शालिनीने काशीनाथकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात तिला तिच्या भविष्याची स्वप्न दिसत होती. शालिनीला तिच्या बापाला एवढ्यात सोडून जायचे नव्हते. तरीही नाही बोलणे तिच्या ओठावर आलेच नाही. ती फक्त त्याच्याकडे बघून गोड हसली. तेच बायजाचे डोळे अनामिक सुडाने चमकत होते. खूप खलबत्त झाली. काशीनाथने त्याचा जवळचा मित्र कापसे याच्याशी चर्चा केली. तात्यासाहेब जगतापांचं स्थळ शालिनीला आले हे ऐकल्यावर कापसे 2 फूट उडाला होता. काशीनाथ, कशाची वाट बघतोय? आरं, शालीचं नशीब दार ठोठावतंय आणि तू दार लावून घेतोस. नको विचार करूस. त्या महादेवाची कृपा तो सगळं निस्तरून नेईल. तू फक्त तुझा होकार कळव. कापसे काशीनाथचं मन वळवून घेण्याचा प्रयत्न करत होता. शालिनी सगळं ऐकत बघत होती. तिलाही या सोयरिकीचं नवल वाटल्याशिवाय राहिलं नाही. एवढं मोठं स्थळ स्वतःहून चालून आलंय, कसं शक्य आहे? ती विचार करत होती. हाच प्रश्न काशीनाथने कापसेला विचारला. पर त्यांनी माझ्या शालिनीला बघितलं कवा? त्यांनी विचारले. काशी, महाशिवरात्रीला तुम्ही दोघं आला होता ना, तेव्हा आमदारांची बायको आणि मुलगाही आला होता. तेव्हाच त्यांनी शालीला पाहिलं. तुला आता स्पष्टच सांगतो. तुम्ही दोघं गेल्यावर आमदारबाईने मला शालीबद्दल माहिती विचारली होती. कापसेचं बोलणं ऐकून काशीनाथचे डोळे मोठे झाले. काय? तू हे समज केलंस? अरे मी कसं करणार? त्यांनी फक्त विचारलं आणि मी जुजबी माहिती दिली. पुढचं समज त्यांनी केले. यात मी कुठेच नाहीये. कापसे स्वतःची बाजू सावरत बोलला. काशीनाथ, काय एवढा विचार करतोयस? झालं तर गोड, नाही झालं तरी बी गोड असं समज. तू तुझा होकार कळव आणि तिकडे जायच्या तयारीला लाग. काय? कापसेने काशीनाथला विचार करायला अजून एक विषय दिला व निरोप घेऊन निघून गेला. खूप सखोल विचार केल्यावर काशीनाथला कापसेचं म्हणणं पटलं. आपली लेक आपल्याला अजिबात जड नाही. जन्मभर तिला सांभाळू शकतो आणि काही जोर जबरदस्ती नाही की हो म्हणायचं. आपल्या लेकीला जे पसंत तेच आपल्याला पसंत. बस ठरलं तर जगतापांना होकार कळवायचा. काशीनाथने परत कापसेचीच मान धरली. कसं तरी त्याला पटवून धनवडीला पाठवून दिले. शालिनीचं लग्नच आहे अशी बायजा नटली सजली होती. ठेवणीतली पैठणी ती नेसली, दागिन्यांनी मडली. काशीनाथला तिला बरोबर नेण्यात काहीच रस नव्हता. तिने येऊ नये असे त्याला वाटत होते, पण शालिनीने त्याला शांत केले आणि आई हवीच अशी अट घातली. तरी स्वतःला आधार म्हणून त्याने कापसेला बरोबर घेतले. डोक्याला फर्रेदार फेटा, झुपकेदार मिशा, जब्बा सुरवार, त्यावर नेहरू कोट. मूळचा देखणा काशीनाथ अजूनच रुबाबदार दिसत होता. शाली, चल की, उशीर होतो या. काशीनाथने तिला आवाज दिला. कापसे पण आला. 5 मिनिटात शालिनी तिच्या खोलीतून बाहेर आली आणि काशीनाथ, बायजा व कापसे डोळे फाडून चकित होऊन तिच्याकडे पाहू लागले. शालिनीला पाहून काशीनाथला स्वतःच्याच नशिबाचा हेवा वाटला की अशी अप्सरेवाणी मुलीचा तो बाप आहे. चला निघूया, ती त्यांच्याजवळ येत बोलली. थांबवायच म्हणून काशीनाथ स्वयंपाकघरात पळाला. चुलीतली चिमटीवर राख हातात घेऊन आला. शालिनीवर फिरवून ती बाहेर फुंकून दिली. चला, तो सगळ्यांना बोलवला. कापसेने स्वतःची गाडी आणली होती. पुढे तो आणि काशीनाथ तर पाठीमागे बायजा व शालिनी बसले. दुरूनच बंगल्याची भव्यता नजरेत भरत होती. 3 मजली बंगला वाड्यासारखा प्रचंड होता. बाग, बगीचा, पार्किंग लॉट, त्यामध्ये लावलेल्या गाड्यांवरून जगतापांची श्रीमंती कळत होती. काशीनाथ आणि शालिनी तर धडपून गेले. जो विचार केला होता इथं त्यापेक्षा कितीतरी पट जास्त आहे. काशीनाथच्या मनात विचार चमकला. कापसे, काशीनाथ, शालिनी व बायजा
गाडीतून उतरले. समोरच्या श्रीमंतीने बायजा दिडमुख झाली. आतून ती सुखावली. शालिनीच्या नशिबाने साथ दिली आणि या वैभवाने तिच्या पायाशी लोळण घेतलेच, तर या वैभवाची राख रांगोळी कशी करायची याचा विचार करायला हवा. बायजाची तंद्री लागली. ती तंद्री काशीनाथच्या तिला हलवण्याने तुटली. चल पुढं. कसला विचार चालू आहे? काशी तिच्याकडे रागाने बघत बोलला. वय वय, चला चला. डोक्यावर पदर नीट सावरून घेत ती बोलली. चौघं बंगल्याच्या दिशेने चालू लागले. काशीनाथनी येण्याचा दिवस कळवला होता, त्यामुळे ते जेव्हा बंगल्याच्या दारापर्यंत पोचले तेव्हा स्वतः यशोमती त्यांचं स्वागत करायला हजर होती. शालिनी नजर खाली करूनच चालत होती. पावलं पावली तिची धडधड जास्त वाढत होती. चौघे दारात थांबले. नमस्कार. काशीनाथ तात्काळ हात जोडत बोलला. नमस्कार, या. यशोमतीने हसून त्यांचे स्वागत केले. काशीनाथचं बघून चौघांनी हात जोडले. चौघे यशोमतीच्या मागे गेले. आपली प्रत्येक हरकत इथल्या लोकांच्या नजरेत यायला हवी, त्या दृष्टीने बायजाने वागण्याचंच ठरवलं. तिघांनी त्या भल्या मोठ्या राजेशाही दिवाणखाण्यावरून नजर फिरवली. अबब, एवढेच मनात येत होते. तिथल्या सोफ्यावर तात्यासाहेब, सुभानराव, दिग्विजय बसले होते, तर आतल्या बाजूच्या बैठकीत उर्मिला, काव्या बसल्या होत्या. काव्या उर्मिलाची मुलगी. त्यावरून पुरुषांची आणि महिलांची बैठक वेगळी हे स्पष्ट होत होते. हीच संधी बायजाने घेतली. घाईघाईत ती मुद्दाम पुरुषांच्या बैठकीत बसायला गेली. तिला तसं जाताना पाहून यशोमतीने तत्काळ अडवलं. बायजाताई, तिथे नाही, आपण आतमध्ये जात आहोत. बायजाची ही खोटी हरकत कोणाच्या लक्षात आली नसेल, पण काशीनाथने ती बरोबर ओळखली. त्याला भयंकर खजील झाल्यासारखं वाटलं, परंतु त्यांनी त्याचा चेहरा निर्विकार ठेवला. माफ करा ताईसाहेब, कळलं नाही, दात दाखवत बायजा बोलली. या काशीनाथराव. एक धीर गंभीर आवाज तिथे घुमला. तात्यासाहेब उभे राहिले होते. काशीनाथ आणि कापसेची पावली तिकडे वळली. नमस्काराचे हात जोडले गेले. इथं खाण्यापिण्याची व्यवस्था करा, तात्या यशोमतीकडे पाहत बोलले. जी, ती म्हणाली. चला आपण आज जाऊया. तसं शालिनी व बायजा तिच्या मागून चालू लागल्या. आतल्या बैठकीत होती. शालिनी मान खाली घालूनच उभी होती. पाहुणे आलेत, ती म्हणाली. व्हय, पाहिलं म्या, त्यांना बसव, बोलली. यशोमतीने शालिनी आणि बायजाला सोफ्यावर बसवले, पण लगेच शालिनी पुढे झाली व तिने माच्या पायांना वाकून स्पर्श केल्या. तिच्या नाजूक कोमल हातांचा स्पर्श होताच सुखावली. मग यशोमती व उर्मिलाच्या पाया पडली. एकटक शालिनीकडे बघत होती. ती आत चालत येताना तिने शालिनीची चाल पाहून घेतली. चेहरा झुकलेला असला तरी चंद्राची कोर दिसत होती. दुधाळ रंगाची शालिनी माला बघताच पसंत आली, तरी रीतवातीप्रमाणे ती शालिनीला प्रश्न विचारणार होती. बायजा शालिनी सोफ्यावर बसल्या. बायजाच्या बसण्यात उथळपणा होता, तर शालिनी अदबीने अवघडून बसली. नोकर त्यांना पाणी ठेवून गेला. पोरी, नाव काय तुझं? माने विचारले. शालिनी काशीनाथ मोहिते. शालिनीने पूर्ण नाव घेतलेलं मला आवडलं. किती शिकलीस? डिग्री घेतली. शिकली असलीस तरी घरकामाची आवड आहे ना? होय तर, आमची शालिनी लय गुणाची आहे बाईसाहेब. म्हणतात सारे त्यांना. तिला मध्येच थांबवत यशोमती बोलली. वय चुकी झाली. साहेब, शालिनी समद काम करते.
मला कशाला बी हात लावू देत नाही आणि स्वयंपाक तर असा बेस बनवते की सुगरण बी लाजावी. बाईचा तोंडाचा मोठा चंबू करत बोलली. तिने असं मध्येच बोललेलं मला अजिबात आवडलं नव्हतं, पण ती गप्प बसली. वाह, छानच आहेत संस्कार मुलीला. व्हायची. बाईजा पचकलीच. नोकरांनी दोन्हीकडे खूप सारे खाण्याचे पदार्थ आणून ठेवले. सोनेरी कडा असलेल्या सुंदर पांढऱ्या कपातून चहा दिला. सगळा थाटमाट बघून बाईजा चिकाळली. तिच्या डोळ्यातली हावरट चमक, चेहऱ्यावरचा ढोंगीपणा तिथे बसलेल्या उर्मिलाने ओळखला आणि ती स्वतःशीच हसली. नोकरांनी पदार्थ भरून डिश सर्वांच्या हाती दिल्या. अदबीची भीडभाड न पाळता बाईजानं न मिळाल्यासारखं खात होती. तिने ठरवलंच होतं इथल्या लोकांच्या डोळ्यात येईल असेच वागायचे. काशीनाथचा सूड जो घ्यायचा होता तिला. माने मनोमन शालिनीला पसंत केले. नावाप्रमाणे तिची शालीनता दिसत होती. जितकी सुंदर ती तितकेच सुंदर तिचे संस्कारही दिसत होते. मा, आम्ही यावं का? दारातून आवाज आला. तात्यासाहेब दारात उभे होते. या की. त्यांना पाहताच शालिनी बाईजा उठून उभ्या राहिल्या. शालिनीने पटकन पुढे होऊन त्यांना वाकून नमस्कार केला. ते कोण हेही तिला माहीत नव्हते. तात्या मा जवळ गेले. खाली वाकून तिच्या कानाशी कुजबुजले. मा, मंडळी चांगली आहेत. घरदार आवडलं. हां, तुला मुलाची नाही आहेत एवढं आहे, पर घरानं चांगलं आहे. तुमचा काय विचार ठरलाय? तात्या, आमासनी बी मुलगी आवडली आहे. नक्षत्रवाणी हाय आणि संस्कारी. आमच्याकडून हो ठरलंय, मा म्हणाली. असं म्हणता? मग कळवतो सगळ्यांना, तात्या बोलले. वय, सांगून टाका. सोऱ्यांच्या हातात मिठाईचा पुडा द्या, माने सांगितले. होय, तात्या बोलले व बाहेर गेले. मा आणि तात्या बोलताना यशोमती त्यांना पाहत होती. मध्येच तात्यांच्या चेहऱ्यावर फुललेली हास्याची लकेर तिने पाहिली तेव्हा माची पसंती आहे तिने ताडलं. यशोमती, आपल्या दिग्विजयने होकार दिलाय. पुरुष मंडळीकडून या नात्याला हा हाय. तर शालिनी, तुला आमचा मुलगा दिग्विजय पसंत हाय? माने विचारले. पण शालिनी काहीच बोलली नाही. ती तशीच मान खाली घालून बसून राहिली, पदराशी चुळबुळ करत. काय झाले हे लक्षात यायला उर्मिलाला वेळ लागला नाही. ती पटकन बोलली. मा, ती असं कसं सांगेल? अहो, तिने दिग्विजयला पाहिलेच कुठे आहे? आल्यापासून बिचारी मान खाली घालून बसले. उर्मिलाने तिढा सोडवला. हो, बरोबर, यशोमती म्हणाली. थांब हं, मी दिग्विजयला बोलावते. तिने माकडे पाहिलं. वय, जा बोलाव त्याला, माने होकार दिला. त्या बोलण्याने शालिनीची धडधड अजूनच वाढली. यशोमती दिग्विजयला घेऊन आली. दिग्विजय, ही शालिनी तुला पसंत आहे का? माने विचारले. त्यानेच तर तिला प्रथम महादेवाच्या मंदिरात पाहिली होती आणि हिच्याशीच लग्न करण्याचा विचार पक्का केला होता. त्याने तात्काळ हो म्हटले. मुली, तूही बघ अन सांग, तुला पूर्ण मोकळी खाय, मा म्हणाली. आता त्याच्याकडे बघावं तर लागणारच. शालिनीचे गाल कान लाल झाले. संपूर्ण चेहऱ्यावर लाली पसरली. तिने सावकाश मान वर करत दिग्विजयकडे नजर टाकली. तो तिच्याकडेच एकटक बघत होता आणि दोघांच्या नजरा लॉक झाल्या. तिच्यापेक्षा वयाने तो जरा मोठा असला तरी त्याचं रूप शालिनी मनात साठवत होती. पिस्ता रंगाच्या झब्बासुरवारमध्ये तो कमालीचा राजबिंडा दिसत होता. त्याचे मिश्किल डोळे तिच्या टपोऱ्या पाणीदार डोळ्यात हरवले होते. शालिनीने पटकन मान खाली घेतली. दिग्विजय बाहेर निघून गेला. मुली, तुझं उत्तर हवंय आम्हाला आणि जराही घाबरू नकोस. हो तर हो, नाहीतर नाही, मा म्हणाली.
मला पसंत आहे हे स्थळ, शालिनी अगदी नाजूक हळू आवाजात बोलली. साहेब, ऐकलं का? शालिनी हो म्हटले. तिची संमती आहे. बायजा अति खुश होत बोलली. यशोमती शालिनी जवळ गेली. तिला उभं केलं. मायेनं तिच्या सुंदर चेहऱ्यावरून हात फिरवला आणि मिठीत घेतले. यशोमतीच्या मायेच्या उबदार स्पर्शानं शाली मोहरली. जणू आपल्या आईनेच मिठीत घेतलं असं तिला वाटलं. तिचे डोळे पाणावले. बाळा, काहीच काळजी करू नकोस. मला तुझी आईच समज, ती मायेनं बोलली. आई? शालिनी तो शब्द 2 वेळा बोलली. ती पुन्हा नमस्कार करायला वाकली, पण यशोमतीने तिला अडवलं. साऱ्यांची संमती झाली. मिठाई भरवली गेली. यशोमतीने शालिनीला उंची साडी भेट दिली. वायजाचीही भारी साडी नारळाने ओटी भरली. उद्याच घरच्या भटजींना विचारून जवळचा सुमुहूर्त काढायला सांगा. उशीर नको, माने सांगितले. हो मा, करते सगळं मी, यशोमती खुश होत बोलली. काशीनाथ, बायजा शालिनीला आदराने निरोप दिला. निघताना तात्यासाहेब बोलले, मोहिते, आम्हाला काहीच खर्च नकोय. फक्त एकच लगीन इथं बंगल्यात होईल. मंजूर आहे? शेवटी मुलगी लग्न होऊन सासरीच येत असते आणि एवढी मोठी जागा लगीन झाक होईल. काशीनाथ विचार करत होता. त्याने लगेचच त्याची संमती देऊन टाकली. ठरलं तर मग येणाऱ्या जवळच्या मुहूर्तावर लग्नाचा बार उडू, तात्या बोलले आणि सारेच हो म्हणाले. क्रमश. कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित. शालिनीचं होतंय लग्न, पण बायजा ती काय करणार? दिग्विजय, यशोमती, उर्मिला आणि जगतापवाड्यातील इतर सारी व्यक्ती, काय होणार आहे शालिनीच्या आयुष्यात ऐकायला विसरू नका. आमदार शालिनी एक संघर्ष. लिखित प्राची सोळे, आवाज प्राची सोळे. धन्यवाद. थँक्यू.